नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण पाहतोय आजचे 24 नोव्हेंबरचे महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, दररोज 20 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो. कोणती स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा उपक्रम मराठीमध्ये सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना मदत व्हावी. ठीक आहे. आजचा पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणता देश यूपीआय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश आहे? तर मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर फ्रान्स हा पहिला देश आहे जो युरोपियन देश आहे ज्याने काय स्वीकारलेलं आहे, यूपीआय स्वीकारलेला आहे. यूपीआय फुल नेम युनिफाईड पेमेंट इंटरफेस. भारतात तात्काळ डिजिटल पेमेंट प्रणाली एनपीसीआय निर्मिती करते, कंट्रोल करते. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया करते. सुरुवात झाली 2016. वैशिष्ट्य, मोबाईलवरून त्वरित व्यवहार 24x7 आणि क्यूआर आधारित पेमेंट होतं. ठीक आहे. बँक टू बँक डायरेक्ट व्यवहार होतो. जग यूपीआय स्वीकारत आहे. 2025 मध्ये एकूण देश 8 देशांनी स्वीकारलेला आहे. नेपाळ असेल, भूतान असेल, मॉरिशस असेल, सिंगापूर असेल, श्रीलंका असेल, फ्रान्स असेल, संयुक्त अरब अमिराती UAE असेल आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो, म्हणजे टोटल 8 देशांनी स्वीकारलेला आहे. यूपीआय स्वीकारणारा पहिला देश नेपाळ आहे. यूपीआय स्वीकारणारा पहिला युरोपियन देश फ्रान्स आहे. यूपीआय स्वीकारणारा पहिला आफ्रिकन देश नाम्बिया आहे. यूपीआय स्वीकारणारा पहिला कॅरेबियन देश त्रिनिदाद आणि टोबॅगो आहे. यूपीआय हा जागतिक स्तरावर लोकप्रिय होत आहे. कारण का? कारण भारतातील सर्वात वेगवान आणि सुरक्षित पेमेंट प्रणाली, कमी खर्चात व्यवहार, पर्यटकांना सोयीस्कर पेमेंट, भारतीय डायस्पोरा मोठ्या प्रमाणात असल्याने भारत व इतर देशातील फिनटेक भागीदारी मजबूत होत आहे. ठीक आहे. खूप पॉइंट महत्वाचा आहे की यूपीआय 8 देशांनी स्वीकारला आहे आणि स्वीकारणारा पहिला देश नेपाळ आहे. युरोपियन देश फ्रान्स आहे. आफ्रिकन देश नाम्बी आहे आणि पहिला कॅरिबियन देश जो आहे मित्रांनो तो त्रिनिदाद आणि टोबॅगो आहे. दुसरा प्रश्न, जागतिक मराठी संमेलन 2026 चे अध्यक्ष कोण असतील? तर डॉक्टर अनिल काकोडकर हे अध्यक्ष असतील जागतिक मराठी संमेलन. कुठे होणार आहे? गोव्यात. जानेवारी 26 मध्ये जागतिक मराठी संमेलन आयोजित केले जाणार आहे. उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असणार आहेत. अध्यक्षपद डॉक्टर अनिल काकोडकर स्वीकारणार आहेत. जागतिक मराठी संमेलन. तिसरा प्रश्न मित्रहो, भारताने विकसित केलेल्या पहिल्या मानवयुक्त खोल समुद्रातील पाणबुडीचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे मत्स्य 6000. नाव काय? मत्स्य 6000. क्षमता मत्स्य 6000 मध्ये 3 लोक जाऊ शकतात आणि ते 6000 मीटर खोलपर्यंत डुबकी मारण्याचे डिझाईन केले आहे. उद्देश, या पाणबुडीचा वापर सागरी जीव, खनिजे व इतर मौल्यवान संसाधनांचा अभ्यास करण्यासाठी केला जाईल. विकास, राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहे. ठीक आहे. चौथा प्रश्न, इंडिया पोस्टचे देशातील पहिले जनरेशन झेड थीम पोस्ट ऑफिस कुठे सुरू करण्यात आले आहे? IIT दिल्लीमध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे. सर्वथा आपल्याला माहित असावं. आपण देखील पाहूया. इंडिया पोस्टचे पहिले जनरेशन झेड थीम पोस्ट ऑफिस IIT दिल्ली. महत्वाचे मुद्दे. सुरुवात, इंडियन पोस्टने IIT दिल्ली कॅम्पसमध्ये देशातील पहिले जनरेशन झेड थीम पोस्ट सुरू केलेले आहे. ठीक आहे. वैशिष्ट्य काय? तरुण पिढी जेन झी लक्षात घेऊन आधुनिक, डिजिटल, आकर्षक आणि युथ जे आहे डिझाईन ची मांडणी IIT विद्यार्थ्यांच्या मदतीने केली. उद्दिष्ट, जेन झीला आधुनिक, जलद आणि डिजिटल सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देणे. मुख्य सेवा, डिजिटल सुविधा, QR कोड आधारित बुकिंग, पूर्णपणे डिजिटल कॅशलेस व्यवहार, विद्यार्थी लाभ, स्पीड पोस्ट सेवांवर विद्यार्थ्यांसाठी सवलत. नवीन मॉडेल, स्टुडंट फ्रँचायझी मॉडेल, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, प्रशिक्षण आणि उद्योजकता संधी. भविष्यातील विस्तार, 25 पर्यंत 46 विद्यापीठ कॅम्पसमध्ये जेन झी थीम पोस्ट ऑफिस उघडण्याची योजना आयोजित केलेली आहे. नेक्स्ट मित्र हो, 5वा प्रश्न, 2026 मध्ये COP31 हवामान शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करेल? तर लक्षात ठेवा, तुर्कीमध्ये 26 मध्ये COP31 शिखर परिषद आयोजन होणार आहे. तुर्की यजमानपद भूषवणार. 2026 मध्ये होणारी COP31 परिषद तुर्कीतील अंताल्या येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या वाटाघाटीचे नेतृत्व करेल. यजमान नसेल तरी ऑस्ट्रेलिया आंतर सरकारी वाटाघाटींचे नेतृत्वाची भूमिका घेईल असा त्यांचा उद्देश आहे. तुर्कीमध्ये सुरू होत आहे COP31 हवामान शिखर परिषद. माहित असणं आपल्याला खूप गरजेचं आहे. 6वा प्रश्न मित्र,
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी मधुर न्योमा एअरबेसचे उद्घाटन केले आहे? मित्रांनो, 6वा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे. उद्घाटन कुठे केलेलं आहे असा आपल्याला सिंपल आणि साधा प्रश्न विचारलेला आहे. तोही आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर ते लडाख मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. कुठे? लडाख मध्ये. लक्षात असू दे. ठीक आहे. पुढे 7वा प्रश्न. सीमा सुरक्षा दलाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दुर्गा ड्रोन स्क्वॉड्रन नावाचे पहिले पूर्णपणे महिला ड्रोन ऑपरेशन युनिट सुरू केले आहे? तर ते ग्वाल्हेर मध्ये सुरू केलेलं आहे. कुठे? ग्वाल्हेर मध्ये सुरू केलेलं आहे. हे सुद्धा माहित असणं आवश्यक आहे. 8वा प्रश्न. भारताची पहिली क्वांटम सिटी कोठे उभारली जाणार आहे? तर हेसरगठ्ठा या ठिकाणी ती उभारली जाणार आहे. नाव काय मित्र हो? हेसरगठ्ठा या ठिकाणी उभारली जाणार आहे. ठीक आहे. आपण इन डिटेल पाहूया आपण मित्र हो. तर कर्नाटक भारताची पहिली क्वांटम सिटी बंगळुरू टेक समिट है ना मध्ये ब्ल्यू प्रिंटचे अनावरण झाले. ठीक आहे. अनावरण कर्नाटक सरकारने बंगळुरू टेक समिट मध्ये भारतातील पहिल्या क्वांटम सिटीची ब्ल्यू प्रिंट रूपरेषा अनावरण केली. ठिकाण क्वांटम सिटी बंगळुरू जवळील हेसरगट्टा येथे उभारली जाणार आहे. आणि उद्देश काय? कर्नाटकाला जागतिक क्वांटम तंत्रज्ञान केंद्र बनवणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. लक्षात असू दे. मिशन अंतर्गत प्रकल्प कर्नाटक क्वांटम मिशन अंतर्गत राबवला जाईल. गुंतवणूक सरकारने 1000 कोटी निधीला मंजुरी दिली आहे. काय समाविष्ट असेल या प्रकल्पात? प्रगत संशोधन प्रयोगशाळा, क्वांटम हार्डवेअर पार्क, प्रयोजनिक सुविधा, क्वांटम क्लाउड, डेटा क्लस्टर्स आणि स्टार्टअपसाठी खास क्षेत्र. उद्दिष्ट संशोधन, उत्पादन आणि उपाययोजन यांना एकत्र जोडणारी एंड टू एंड क्वांटम परिसंस्था तयार करणे हा त्याच्या मागचा मुख्य हेतू आहे. पुढं 9वा प्रश्न मित्र हो. दूरसंचार विभागाचे सचिव खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दूरसंचारचे आहेत मित्र हो, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. दूरसंचार विभागाची नियुक्ती कोणाची म्हणजे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. दूरसंचार विभागाचे सचिव असतील. पुढं आपण काही महत्वाचे पाहूया. भारताचे 53वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, फिक्कीचे अध्यक्ष अनंत गोयंक, असोचेमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा, ITBPचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, इस्रोचे प्रमुख V नारायणन, CISFचे नवीन महासंचालक प्रवीर रंजन, दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त सतीश गोलचा है ना, प्रोटेरिया कॅपिटलचे मुख्य प्रशिक्षक सौरभ गांगुली, बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय सिंग, उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अनीस दयाल सिंह, टाटा संचालक नोएल टाटा, संरक्षण लेखा महानियंत्रक विश्वजित साह्य, भारताच्या लष्कराचे उपसेना प्रमुख पुष्पेंद्र सिंह, रॉचे प्रमुख पराग जैन, DRDOचे अध्यक्ष समीर V कामत, चलनविषयक धोरण समितीचे पदसिद्ध सदस्य इंद्रनील भट्टाचार्य, सशस्त्र सीमा दलाचे 26वे महासंचालक संजय सिंगल, गिफ्ट सिटीचे नवीन CEO संजय कौल, राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष विजया किशोर रहाटकर, 15वे उपाध्यक्ष CP राधाकृष्णन म्हणजे देशाचे उपराष्ट्रपती, NHPC लिमिटेडचे प्रमुख भूपेंद्र गुप्ता, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक सचिव निधी तिवारी, UPSCचे अध्यक्ष अजय कुमार, गुप्तचर विभागाचे प्रमुख तमन कुमार डेक्का, 8व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष रंजन प्रकाश देसाई. ओके. पुढे जाऊया आपण. 10वा प्रश्न. जागतिक बालदिन केव्हा साजरा केला जातो असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे 20 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि भारताचा बालदिन जर पाहायला गेला तर तो 14 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हे सुद्धा आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. 20 नोव्हेंबर जागतिक बालदिन, 14 नोव्हेंबर आपल्या देशाचा भारताचा बालदिन. ठीक आहे. आले तर पाहूया सगळे पॉइंट्स आपण. 5 नोव्हेंबर जागतिक त्सुनामी जागरूक दिवस, 7 नोव्हेंबर राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस विद्यार्थी दिवस महाराष्ट्र राज्याचा, 8 नोव्हेंबर जागतिक रेडिओग्राफी दिवस, 9 नोव्हेंबर जागतिक सेवा दिन, 10 नोव्हेंबर शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिवस, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिवस युद्धविराम दिवस, 12 नोव्हेंबर जागतिक निमोनिया दिवस, 13 नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस, 14 नोव्हेंबर जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन जागतिक मधुमेह दिन, 15 नोव्हेंबर बिरसा मुंडा जयंती, 16 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन, 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस, 19 नोव्हेंबर
जागतिक शौचालय दिन, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. 20 नोव्हेंबर सार्वत्रिक बाल दिन. 21 नोव्हेंबर जागतिक दूरदर्शन दिन. 25 नोव्हेंबर महिलावरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 26 नोव्हेंबर भारताचा संविधान दिवस, राष्ट्रीय वृद्ध दिन. 28 नोव्हेंबर महात्मा फुले पुण्यतिथी. 11वा प्रश्न. नुकतेच नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे? तर त्यांनी 10व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 12वा प्रश्न. पॉवर एक्सचेंज इंडिया लिमिटेडचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर उत्तर आहे विवेक सिंगला यांची नियुक्ती झालेली आहे. काय नाव आहे? विवेक सिंगला, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. लिओनार्डो प्रियो कोणता पुरस्कार मिळाला? यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर लक्षात ठेवा उत्तर आहे डेझर्ट पाम अचिव्हमेंट पुरस्कार मिळालेला आहे. 14वा प्रश्न. 2025 मध्ये भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय. तर उत्तर आहे HDFC बँक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे 15वा. भारतातील पहिली कोस्ट टू कोस्ट पार्सल एक्सप्रेस कोणत्या विभागाने सुरू केली आहे? तर दक्षिण रेल्वेने ती सुरू केली आहे. कोणी? दक्षिण रेल्वेने सुरू केली आहे. 16वा प्रश्न. अंडर 19 क्रिकेट विश्वचषक 26 कुठे होणार आहे? तर पाहायला गेलं झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. 17वा. प्रादेशिक ओपन डिजिटल हेल्थ समिट 25 कुठे झाली? कुठे झालेली आहे आपल्याला विचारलंय. तर नवी दिल्लीमध्ये ती झालेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे पहिले खाजगी PSLV कोण बनवत आहे? तर उत्तर आहे हाल आणि एलएनटी कंपनी बनवत आहे. पुढे नेक्स्ट. 5 शौकांना जन्म देणारी पहिली भारतीय मादी चित्ता खालीलपैकी कोण आहे? तिचं नाव प्रॉपरली काय आहे? तर नाव आहे मुखी नावाची आहे. मुखी नाव आहे. 20वा प्रश्न. रॉजर फेडररची निवड कोणत्या सन्मानासाठी करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे टेनिस हॉल ऑफ फेम 2026 मध्ये निवड करण्यात आलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. जनरेशन Z3 पोस्ट ऑफिस कुठे सुरू झाले? ऑप्शन आहे IIT मुंबई, IIT दिल्ली, IIT मद्रास, IIT बंगळुरू. आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये. उत्तर काय असणार आहे? ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.